नक्कीच. तर तरी पण आता हे तर वातावरण गोंधळाचं आहेच. परीक्षात पण तरी मी 2 एक्झामवरती येतो कारण की वी आर महाराष्ट्रीयन. आपली महाराष्ट्राची एम-एस-टी सी-ई-टी एक आणि जे-डबल-ई. या 2 एक्झाम तर महत्त्वाच्या आहेत. आता बरेच विद्यार्थी आहेत की जे-डबल-ईची प्रिपरेशन करतायत आणि सर आता ते 90 पर्सेंटाइल पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. कोणी 95 पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. तर ॲक्चुअली 90 किंवा 95 किंवा किती 99 पर्सेंटाइल लागतात जे-डबल-ईला. आणि किती पर्सेंटाईलचं मागच्या वर्षीचं कट ऑफ होतं, की जे की मुलांना प्रोजेक्शन होईल, की यावर्षी विद्यार्थ्यांनी किती अभ्यास करावा किंवा आपल्याला किती पर्सेंटाईल भेटावं जे-डबल-ई आणि सेम तसंच सी-ई-टी. आपण कंपॅरिझन करूया तसं. बेसिकली तसं विचार करायचं झालं हं. तर आपल्या भारतामधून सरासरी 14-15 लाख मुलं ही ऑल इंडियासाठी म्हणजे जेईसाठी जे-डबल-ई. बसता. आणि आता आपण थोडंसं जागांचा विचार करूया. IIT मध्ये एकूण जागा 17-18 हजार आहेत. परंतु आज मुलांचा ओढा हा कम्प्युटर सायन्स, IT किंवा अशा ब्रांचेससाठी आहे. आपण तसं बघायला गेलं तर IIT मध्ये ओपन कॅटेगरीसाठी फक्त 825 जागा आहेत. ओव्हरऑल ऑल कॅटेगरीचा विचार जरी केला तरी त्या ठिकाणी एक 2022च्या आसपास जागा आहेत. म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की आपल्याला कम्प्युटर सायन्स ब्रांचला ऍडमिशन घ्यायचंय आणि या 15 लाख विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही जर पहिल्या 2000 मध्ये किंवा पहिल्या 5000 रँक पर्यंत येत असाल तरच तुम्हाला IIT मध्ये कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. त्याच पद्धतीनं NIT आणि IIITचा आणि JFTIचा जरी विचार केला तरी तुम्हाला किमान पहिल्या 25,000 मध्ये किंवा पहिल्या 30,000 मध्ये यावं लागेल. म्हणजे पर्सेंटाईलच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळायचं असेल तर JEE मध्ये 97.5च्या वर मार्क आले पाहिजे.